चला चला, निवडणूक आली, धाब्यावर जाण्याची वेळ झाली. ही परिस्थिती आहे लोकशाही व्यवस्थेतील सर्वोच्च अधिकार असलेल्या मतदार राजाची. पैसे, दारू आणि धाब्यावरलं जेवण एवढ्यात निवडणूक अडकवून ठेवण्यासाठी राजकारण्यांना हा मतदार राजाच मदत करतो की काय, असं चित्र सध्या सगळ्या निवडणुकांमधून दिसून येत आहे. निवडणूक म्हटलं की काय आठवायचा तो अगदी 90च्या दशकापर्यंतचा निळीने अक्षर कोरलेले धोत्राचे फलक, बेंबीच्या देठापासून घोषणा देणारा प्रामाणिक कार्यकर्ता की ज्याची नाळ गल्लीतल्या प्रत्येक मतदाराशी जोडली गेलेली असायची. प्रचार यंत्रणेवेळी उमेदवाराच्या घरात फार झालं तर भडंग आणि चहा मिळायचा. या बाकी चोचल्यांपासून त्यावेळेचा मतदार पण फरलांगभर दूर असायचा. तत्कालीन सामाजिक परिस्थिती पाहता प्रत्येकाला सामाजिक बदलाची आणि विकासाची अपेक्षा होती. या अपेक्षांचे मानसिक पडसाद हे तत्कालीन राजकीय व्यवस्थेत ठळकपणे दिसत होते. विकासावर बोलणारा उमेदवार, सामान्य जनतेशी त्याची असणारी नाळ आणि संवाद, आपल्या भावी पिढीचे भवितव्य, रोजगार, शिक्षण, आरोग्य, पाणी या मूलभूत समस्यांभोवती फिरणारे राजकारण, या प्रक्रियांचा विचार निवडणूक व्यवस्थेत होत होता. पण कालांतराने उमेदवाराबरोबर मतदाराच्या अपेक्षा देखील बदलल्या. गेल्या 2 दशकातील निवडणुका पाहता हे ठळकपणे जाणवत आहे. प्रचार यंत्रणेत आलेल्या आधुनिक साधनांबरोबर मतदाराच्या खानपानाचा पण विचार राजकीय पक्षांना करावा लागला, किंबहुना तो आताही करावा लागत आहे. आणि मतदाराच्या या नव्या चोचल्यासाठी खतपाणी घातलं ते ग्रामीण भागात फोफवलेल्या धाबा संस्कृतीने. 2000च्या या दशकाच्या सुरुवातीस कोल्हापूरच्या ग्रामीण भागात या धाबा संस्कृतीने आपले पाय रोवायला सुरुवात केली. पेठेतील आणि ग्रामीण भागातील खानावळींना धाबा संस्कृती एक पर्याय म्हणून पुढे आला. हा पर्याय पुढे येण्यासाठी काही अंशी राजकीय व्यवस्था देखील तेवढीच कारणीभूत आहे. मतदाराच्या राजकीय अपेक्षांची चव बदलून मतदारांना खानपानाची वेगळी चव देण्यासाठी धाबा संस्कृतीला वाव दिला आणि मतदारांनी सुद्धा आपल्या जिभेच्या चोचल्यासाठी आपली नैतिकता धाब्यावर बसवली. मटणाच्या एका ताटासाठी लोकशाहीचा राजा असणारा मतदार धाब्यांबाहेर रांगा लावून याचकासारखा आगतिक होऊन बसताना सर्रास दिसत आहे. आणि यामुळेच भावी पिढीचे भवितव्य, रोजगार, शिक्षण, आरोग्य, पाणी या मूलभूत समस्यांभोवती फिरणारे राजकारण पासावर मिळालेल्या जेवणाच्या एका ताटात बंदिस्त झाले. मतदार आपली नैतिकता धाब्यावरच्या एका जेवणाच्या ताटात बंदिस्त ठेवून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं झालेलं अंधकारमय जीवन धाब्याच्या काटेरी वाटेवर सोडून आपल्या साहेबाच्या पोराचं पुढचं भवितव्य मात्र प्रकाशमय करून टाकतो.